अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील दानपेटीतील कथित गैरप्रकाराच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कोपरगाव शहरात रामरक्षा सूत्रपठण आणि श्रीराम महाआरतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। शनिवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारापासून शोभायात्रेला सुरुवात झाली। या शोभायात्रेत हनुमानाची वेशभूषा केलेली व्यक्ती सहभागी झाली होती, त्यामुळे शोभायात्रेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले। शोभायात्रा संकटमोचन हनुमान मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर मंदिरात सामूहिक रामरक्षा पठण करण्यात आले। त्यानंतर श्रीरामाची महाआरती करण्यात आली। यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। दरम्यान शिवसेना पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधताना अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दानपेटीतील कथित गैरप्रकाराच्या निषेधार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगितले। या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन कोते, शिर्डी मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख प्रमोद लबडे, तालुका प्रमुख भरत मोरे यांच्यासह शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिकांनी, विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बातमी तुमची प्राधान्य आमचं प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव। संपूर्ण हिंदुस्थानचं जे स्वप्न होतं, जे शिवसेना प्रमुखांच्या साक्षीने पूर्ण झालंय, असं अयोध्येतलं राम मंदिर। परंतु तिथं राम मंदिरामध्ये मंदिर झाल्यानंतर तिथं कालची चोरी झाली आणि खोटं रक्षक सांगतात। ते रक्षक नसून ते भक्षक आहे आणि ते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते। आज त्याचा निषेध म्हणून शिवसेना कोपरगाव तालुक्याच्या वतीने आज इथं हनुमान मंदिरात रामरक्षा आणि हनुमान चालीसा पठण करून आज आपण इथं निषेध पठण केली आणि आज आरती करण्यात आली। त्या संदर्भात आज संपूर्ण महाराष्ट्रात पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या आदेशानं का जे खोटं सांगतात का आम्ही श्रीरामाचे खरे भक्त आहे, परंतु ते खरे नसून खोटे आहे, त्याचा आज आम्ही इथं पूर्ण राज्यात आणि देशात त्याचा पडदा फाडलेला आहे। आज म्हणून आज आम्ही जे राम भक्त खोटे सांगतात आणि दानपेटी चोरी करतात त्याचा निषेधार्थ म्हणून आज कोपरगाव तालुक्याच्या वतीने आज इथं रामरक्षा म्हणून त्याचा निषेध करण्यात येत आहे। प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोदावरी नदीकाठी आपण या ठिकाणी उभा आहोत। संपूर्ण विश्वाने, भारताने 500 वर्ष वाट बघून ज्या प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची जागृत अशी प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये झाली, अत्यंत आनंद झाला। संपूर्ण भारतामध्ये फार मोठा जल्लोष झाला। प्रत्येक प्रभू रामचंद्र प्रेमीच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना झाली आणि लाखो भाविक रात्रंदिवस 24 तास नाही 48 तास उभे राहून प्रभू रामचंद्राच्या रामलल्लाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी जात होते। पण दुर्दैव, या भारतभूमीचं दुर्दैव आपलं, ज्यांनी स्थापना केली त्यांनी रक्षक ठेवले, त्यांनी सेवेकरी ठेवले। अहो, यांनी रामलल्लाच्या खिशातून तिजोरीतून जवळजवळ 200 ते 250 रुपयाची चोरी केली। त्याच्यामध्ये छोटी छोटी कर्णफुले असतील, भरत भाऊंनी सांगितलं मगाशी, पादत्राणे असतील, आमच्या पक्ष प्रमुखांनी जवळजवळ 100 क्विंटल चांदीचे ते पादत्राणे दिले होते। त्याला आपण काय म्हणतो, काय भेट वस्तू भेट दिली होती। परंतु दुर्दैव असं आहे की ही चोरी झाली। परंतु या देशाचं दुर्दैव, प्रत्येक माणसाचं दुर्दैव, त्यांच्यावर साधी गुन्हा सुद्धा तुम्ही दाखल करू शकले नाही। त्यांच्यावर SIT चौकशी करताय, तुम्ही चौकशा करतायत। अरे, ज्याला 12,000 रुपये पगार येतो, 70 लाख रुपयाच्या बंगल्यामध्ये राहतो, तो 1 कोटीच्या गाड्यांमध्ये फिरतो, अशा प्रकारचं चित्र जर तुमच्या समोर येत असेल तर तुम्हाला पाठीमागं घालणारे कोण? हे दुर्दैव आहे UP सरकारचं, महाराष्ट्राचं सुद्धा दुर्दैव आहे। या महाराष्ट्रातून हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार बाबरी मस्जिदवर त्यावेळेस कारसेवक गेले होते, शिवसैनिक गेले होते। तो दिवस आठवतो आपल्याला। बाळासाहेबांचे स्वप्न होते, पक्षप्रमुखांनी सुद्धा अंतर्मनापासून राम मंदिर व्हावं म्हणून सर्वांनी या आनंदाच्या घडीला सर्वांनी पाठिंबा दिला होता। या गोष्टीला काय म्हणावं लागेल, ही फार मोठी चोरी, हा दरोडा प्रत्येकाच्या मनात झालेला आहे, प्रत्येकाचा झालेला आहे, प्रत्येकाचा खिशाचा झालेला आहे। त्याचा निषेध करण्यासाठी कोपरगाव शिवसेनेच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी आमचे जिल्हा प्रमुख आहेत, आमचे मार्कंडे साहेब आहेत, सपनाताई आहेत, भरत भाऊ तालुक, राजूभाई शेख आहेत, हे तालुका प्रमुख संजय दंडवत, सगळे पदाधिकारी आहोत, सर्व शिवसैनिक आहोत, महेशजी कुलकर्णी आहेत। ही सगळी माणसं निषेध करण्या ठिकाणी या ठिकाणी आलेला आहोत। आणि आज आम्ही आव्हान करतो या भारतातील जनतेला, महाराष्ट्रातील जनतेला, ह्या चोरीचा बदला
तुम्ही विचार आणि गुणगाट करून काढा. आणि उद्धव साहेबांनी जे स्वप्न पाहिलेले आहे, त्यांनी जे सांगितलेलं आहे, ही दानपेटीची चोरी नाही, तर ही आपल्या घरातली प्रत्येकाच्या खिशातली चोरी आहे. आणि याचा निषेध म्हणून भविष्यामध्ये आपल्याला प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक माणसाच्या मनामध्ये रामज्योत जगवावी लागेल, पेटवावी लागेल. आणि त्याच्यातूनच या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये क्रांती होईल. आपण या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे. आता आपली मागणी काय असेल? आमची तर मागणी अशी आहे का युपी सरकारने, मुख्यमंत्र्यांनी, त्या योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ही चोरी RSS ची माणसं तिथं काम करतात, त्यांनीच बसवलेले माणसं आहेत. मग जबाबदारी घ्यायची कोणी? तुम्ही कुठंतरी यासाठीची चौकशीची म्हणजे कुठेतरी गंमत फसवणूक करतात तुम्ही संपूर्ण प्रभू रामचंद्रांच्या भक्तांची. 100% फसवणूक आहे. एवढा टाइम लागतो काय तुम्हाला? त्यांच्याकडून आरोप जे आहे ते मात्र फेटाळून लावण्यात येत आहे. त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे की यामधलं भाजपचं कोणी नाहीये, जे काही दुसरे ते. अहो, ही भारतातील जनता आता वेळी राहिलेली नाही. ज्या ट्रस्टीमध्ये जे लोक आहेत त्यांच्याकडे मोदीची कुंडलिका आहे. मी सांगतो, तुम्ही ध्यानात घ्या. त्यांच्या सगळ्यांची कुंडलिका आहे. त्याच्यामुळे हात सुद्धा लावू शकत नाही. लोक वेडे आहेत का? अहो, साधं आपल्या घरातून फुलपत्र चोरी केलं तर घरामध्ये दुसऱ्या मिनिटाला आपण चाव 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 करतो. अरे, हे पावन भूमी आहे, ही पवित्र भूमी, हे आस्थास्थान आहे, सर्वांचं आदरस्थान आहे. सर्वांचं काय सांगायचं तुम्हाला? भक्त काय म्हणत असतील? ज्या भक्तांनी दान केलं, कुठेतरी आशेने दान केलं, प्रभू रामचंद्राचं, रामलल्लाचं कुठेतरी दर्शन घेतलं, त्यांच्या भावना काय म्हणत असतील याचा विचार तर करा. अरे, थोडी लाज तर वाटू द्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार अयोध्येमध्ये राम मंदिराच्या दानपेटीतला जो दरोडा पडला, त्या दरोड्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी महाराष्ट्रात गावागावात, तालुक्यात, जिल्ह्यात खऱ्या अर्थानं रामरक्षा म्हणून निषेध व्यक्त केला जातोय. ज्या सत्ताधाऱ्यांनी रामलल्लाला करंगडी पकडून अयोध्येमध्ये आणलं, रामलल्लाला त्या ठिकाणी बसवलं, पण त्याच रामलल्लाच्या दानपेटीमध्ये दरोडा टाकण्याचं काम या सत्ताधाऱ्यांनी केलं. खऱ्या अर्थाने जर विचार केला, त्याच दानपेटीतला पैसा जे छोटे छोटे प्रादेशिक पक्ष असतात ते आपल्या मातीचा आवाज केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी ते छोटे छोटे प्रादेशिक पक्ष काम करत असतात, पण त्याच प्रादेशिक पक्षाच्या आमदार खासदारांना फोडण्याचं काम त्या राम मंदिरातील दानपेटीच्या पैशातून या नरेंद्र मोदी यांनी केलंय, या भाजपच्या सरकारने केलंय. पण आम्ही आज या रामरक्षा म्हणून आम्ही जो निषेध व्यक्त करतोय, त्या निषेधानंतर आमचं एवढंच म्हणणं आहे, नरेंद्र मोदी राजीनामा द्या. या महायुती सरकारने राजीनामा द्यायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये फडणवीस, तुमचा सुद्धा नैतिक अधिकार नाही मुख्यमंत्री पदावर राहण्याचा. अहो, ज्या 6 गद्दारांना शिवसेनेच्या नावावर उद्धव साहेबांचं बॅनर लावून मशाल या चिन्हावर निवडून आलेत, आणि त्याच आमच्या गद्दार 6 खासदारांना आज नरेंद्र मोदी संघ नाश्ता करायला वेळ देत आहेत. अहो, नरेंद्र मोदी साहेब जंतर मंतरवर लाखो करोडो विद्यार्थी 1.5 महिना त्या ठिकाणी उपोषण करून आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी उपोषण करत होते. त्या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेब आपल्याला वेळ मिळाला नाही, त्यांच्यावर तुम्ही लाट्या काट्या चालवल्या. आणि आज जे आमच्यातून गद्दार आले, त्या गद्दारांसंग नाश्ता करायला तुमच्याकडे वेळ आहे, आणि ह्याच गद्दारांना तुम्ही राम मंदिरातल्या दानपेटीतल्या पैशानं फोडलेलं आहे असा आमचा आरोप आहे. ठिकठिकाणी असे निषेध व्यक्त होताच आहे, पण आमची प्रमुख मागणी आहे, या भाजप सरकारने राजीनामा द्यावा आणि लवकरात लवकर आता मध्यवर्ती निवडणुका लागल्या पाहिजे. जेवढे भारतातले राम भक्त आहेत, मी राम भक्तांना सगळ्यांना आव्हान करतो, आता कुठे गेला तुमच्या अंगातली राम भक्ती? याच लोकांनी रामाच्या दानपेटीवर डल्ला मारला. आता यांना मतपेटीमधून आपल्याला हद्दपार करायचं लक्षात ठेवा. आपल्या मुलांवर यांनी लाट्या काट्या चालवल्यात, आपल्या मुलांना यांनी आतंकवादी ठरवलं. E20 पेट्रोलचा विषय, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करून आपलं आर्थिक नुकसान, आपल्या गाड्यांचं नुकसान, गाडीमुळे आपलं रोजचं दैनंदिन जीवन हे विस्कळीत केलं. अशा प्रकारचं हे नालायक सरकार आता या महाराष्ट्रातून, देशातून हद्दपार करावं लागेल. त्यासाठी आम्ही प्रत्येक प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरात, प्रत्येक ठिकाणी हनुमानाच्या मंदिरात, या ठिकाणी आम्ही त्या राम मंदिरातल्या दानपेटीतल्या झालेल्या चोरीच्या विरोधात, पेटीवर पडलेल्या दरोड्याच्या विरोधात आम्ही त्या ठिकाणी आंदोलन म्हणून निषेध व्यक्त करतोय, रामरक्षा म्हणतोय. एवढंच मी या ठिकाणी व्यक्त होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. प्रमुखांनी एकच आवाज दिला होता राम मंदिर स्थापनेसाठी. त्यावेळेस हे सगळेजण बिळात बसलेले होते, परंतु त्यानंतरूनही राम मंदिराच्या शिवसेना प्रमुखांच्या आव्हानाला सर्व लोकांनी साथ दिल्यानंतरून राम मंदिर अत्यंत जल्लोषात सर्व हिंदू रस्त्यावर उतरले. राम मंदिराचं स्वप्न पूर्ण झालं. त्याच्यानंतरून यांनी आम्हीच केलं असं आव्हानला,
परंतु तुम्हाला सांगतो, ज्या ज्या वेळेस हिंदुत्वासाठी या देशात सर्वात पहिलं पाऊल कोण टाकत असेल तर ते फक्त शिवसेना टाकते. ज्या वेळेस तुम्हाला आठवत असेल सत्तेत होते शिवसेना आणि भाजपा, त्यावेळेस हे फक्त सत्तेत आले आणि मंदिर बांधायच्या नावाने काही ठणठण गोपाळ होता. त्यावेळेस उद्धव साहेबांनी अयोध्येला जाऊन आंदोलन केलं, मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीफ नाही बताएंगे. त्यावेळेस पुन्हा यांचं हिंदुत्व जागृत झालं होतं. आणि आता सगळंच माझं झालं असं समजून ट्रस्ट यांनी 1 रुपया भरून नेमला. या ट्रस्टवर सगळे चोर नेमलेले होते. या चोरांनी हिंदू धर्माचा घोर अपमान केलेला आहे. अशा वेळेस शिवसैनिक शांत बसणार नाही. शिवसेना पूर्ण क्षमतेने आता महाराष्ट्रभर नाही, आता देशभर शिवसेना हिंडणार यांच्या विरोधात. कारण यांनी रामाचाच नाही तर संपूर्ण देशाचा आणि संपूर्ण ज्या श्रद्धेचा होता श्रद्धेचा अपमान केलेला आहे. अयोध्येमध्ये रामलल्लाची जी चोरी झाली त्या चोरीच्या निषेधार्थ प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यामध्ये हनुमान चालीसा हे पठण करून निषेध नोंदवण्याचा आदेश आले. त्याप्रमाणे कोपरगाव तालुक्याच्या वतीने आज इथं हनुमान चालीसाचा निषेध करण्यात आला, पठण करण्यात आलेलं आहे. खऱ्या अर्थाने या भारतातील तमाम जनतेने, या तमाम जनतेचा जो विश्वास आहे या सरकारने घालवलेला आहे. यांना खासदार आमदार फोडण्यात रस आहे. यांना विद्यार्थ्यांना लाठी करायला यांना रस आहे. न्याय मागणाऱ्यावर गुन्हे दाखल करतात. परंतु त्या रामलल्लाची जी चोरी झाली, या हरामखोरांना त्या रामलल्लाची ज्यांनी चोऱ्या केल्या त्यांच्यावर गुन्हे करायला यांच्याला टाइम नाही आहे. तेव्हा आम्ही अशा सरकारचा जाहीर निषेध करतो.